पहिले एकच कमिशनर असायचा, आता 3 कमिशनर आलेले आहेत. निवडणूक आयोगाला फार मोठा दर्जा देण्यात आला आहे, स्वतंत्र दर्जा देण्यात आलेला आहे की हा निवडणुका आयोजित करेल, राजकीय पक्षांची नोंदणी करेल आणि राजकीय पक्षांना चिन्ह वाटप करेल. मग ते राजकीय पक्ष राज्य स्तरावरचे आहेत की राष्ट्रीय स्तरावरचे आहेत याची नियमावली बनवेल आणि त्याप्रमाणे त्यांना ते दर्जा दिला जाईल. या ठिकाणी लोकतंत्रामध्ये माझी मर्जी हा जो मुद्दा आहे आणि आपली जी राजमुद्रा आहे या राजमुद्रेमध्ये तुम्हाला दिसेल 3 बाजूला सिंह आहे आणि 4थ्या बाजूला सिंहाची मौत आहे आणि ते गर्जना करत आहेत. आता नवीन पार्लमेंट उभं झालेलं आहे. त्या पार्लमेंटच्या समोर राजमुद्रा अंकित करण्यात आली आहे, पण त्या राजमुद्रेमधील सिंह आणि भारतीय संविधान सभेने जी मुद्रा स्वीकारली ते सिंह याच्यामध्ये थोडस अंतर आलेलं दिसेल आपल्याला. हे आक्रमक दिसतात नवीन पार्लमेंटवर अंकित केलेले, पण जी ओरिजिनल राजमुद्रा आहे त्याच्यातले सिंह सायलेंट दिसतात, अग्रेसिव्ह मोडवर नाही आहे. तुम्ही तुलना करू शकता आणि चारही दिशेला गर्जना करणारे सिंह आहेत ते पाठीमागे आणि इतकं सुंदर ते सिंबॉल बनवलं अशोकाने, त्याच्या कारागिराने 2,500 वर्षापूर्वी. म्हणजे त्याला जे फिनिशिंग आहे ती ग्लास फिनिशिंग आहे, त्याला असे चकचकीत आहे. आज जर तुम्ही लावून पाहिला, सरसरे गुरुजीने काल सांगितलं ते जवळ आले होते आणि त्यांनी पाहून आले. म्युझियम मध्ये ठेवलेली आहे, इंग्रजांनी ठेवलेली आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. ग्लास पेंटिंग म्हणतात त्याला, गुळगुळीत आहे. आणि या बाजूला तुम्हाला एक घोडा दिसतो, एका अशोक चक्र आहे, धम्मचक्र म्हणतात त्याला. एका बाजूला बैल आहे आणि दुसऱ्या बाजूला घोडा आहे आणि खाली सत्यमेव जयते हे कोटेशन आहे. सत्याचा विजय असतो, सत्यमेव जयते, सत्याचा विजय असतो. हे चारही सिंह अशोकाने निवडले. पायथ्याचे धम्मचक्र आहे, एका बाजूला बैल आहे, दुसऱ्या बाजूला घोडा आहे. म्हणजे इथे 3 प्रकारचे प्राणी घेतले त्यांनी. संविधान सभेने निवडली ती बैल आणि घोडा असणारी. बैल प्रतिनिधित्व करतो या देशातील शेतकऱ्यांचं, घोडा सैनिकांचं प्रतिनिधित्व करतो. ते चक्र जगाला गतिमान राहा असा संदेश देते. आपल्याला आहे का नाही ते फिरून राहिलं, अखंड फिरत आहे. जग बदलत आहे, बदला म्हणजे धम्मचक्र आहे. सिंह म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे, पण हे सिंह घोड्यालाही सामावून घेत आहे, बैलालाही सामावून घेत आहे. म्हणजे सिंह दादागिरी करत नाही. अशोक हा फार मोठा विचारवंत राजा झालेला आहे, बुद्धाचा अनुयायी आहे. कलिंग युद्ध त्याने जिंकलेलं आहे, रक्तपात झालेला आहे, लाखो लोक जखमी झालेले आहेत, सैनिक मारले गेल्यामुळे. तो अस्वस्थ अशांत झालेला आहे की मी काय मिळवलं हा प्रश्न पडला त्याला. जिंकलं त्याच्यावर तो समाधानी नाही आहे, तो अस्वस्थ आहे, अशांत आहे. तो उडलेली आहे अशोकाची, तो अजय आहे, तो अजिंक्य आहे, त्याला कोणी जिंकू शकत नाही. तो त्या ठिकाणी अशांत आहे.